चालू जाता न पडे गुंठा कुठे काही मोडोनिया नानामते जेती सिद्धांत सौरसू पंथी चालू जाता न पडे गुंठा कुठे काही लीळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेने जी पंथी चालू जाता न पडे गुंठा कुठे काही महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातु मुनींद्रेः समागत्य तिष्ठन् समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा दे सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवा पंथे चालू जाता न पडे गुंठा कुठे काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान राष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांची कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करायचंय ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची त्या साधकांना भलत्या कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचा अनुकरण केला असता तू त्यांचा आवाज कमी कर त्याच्यामुळे शिट्टी मारतोय मला नाही निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल असं गोड मार्गदर्शन अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग निळोबरायचा आहे 4 चरणाचा आहे अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगावर काही वेडवाकडं बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण आहे त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्वांच्या वतीने माझ्या वतीने आलेली आहे आमच्या गोलू बाबांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय मला तर टेन्शन आलंय दुसऱ्या दिवशीच बसायला जागा नाही इथं गोलू बाबा आहे का गेले कुठे
ते आवली आहे कुठं जातील टायमावर काही सांगता येत नाही. उद्यापासून थोडी स्क्रीनची व्यवस्था करा म्हणजे बरोबर आहे का नाही. आता हे सर्व मंडळी बसतील कुठं, बसा जिथं जागा असेल तिथं बसून घ्या तुम्ही फक्त. अगदी नजर लावा एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करणार आहोत. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाच्या जन्माचा अनेक पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने गोष्ट शक्यच नाहीये महाराज. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय मायबाप तुम्ही आणि मी, म्हणून एवढा सुंदर योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. परमार्थातलं कोणतीही गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. आणि आपण सर्व बसणारे मंडळी पुण्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे निळोबराय याचा अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे निळोबराय ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय, ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या साधकानं भलत्या कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल. असं गोड मार्गदर्शन या अभंगामध्ये निळोबराय करता येते. कोण आहे निळोबराय, काय निळोबरायचा अधिकार आहे? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य निळोबराय. कोण आहे? कृपापात्र शिष्य. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील. जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य निळोबराय. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे लाखांनी शिष्य असतील. पण कृपापात्र म्हणून निळोबरायकडे का पाहिलं जाते याचं कारण असे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झाले होते निळोबराय. कोणाच्या परीक्षेमध्ये पास झाले होते? निळोबराय. मी नेहमी सांगत असतो, गुरु कसा असावा शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे निळोबराय आणि तुकोबराय आहे. मी नेहमी सांगत असतो, गुरुचा आणि शिष्याचं नातं सांगत असताना एका ठिकाणी कबीर महाराज किती गोड सांगतात पहा. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे. माय बाप त्याला गुरु म्हणा की तो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही एक, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो 2. पण बहुतांशी 2024 मध्ये असे गुरु शिष्य पाहायला भेटत. गुरु एवढे हलकट झालेले की शिष्य भेटला त्याला कापायचंच करतात महाराज. बरोबर आहे का? मग असा गुरु असा शिष्य सुद्धा विचार करतो कधी हा मरण, कधी याच्या प्रॉपर्टीचा मी मालक होईल. मी नाही बोलत, जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो तुकोबराय सांगतात, विठोबाची विठोबाची आन नरका जाती. गुरु शिष्याचा जर विचार करायला तर प्रामुख्याने 3 जोड्या मी तुमच्या समोर ठेवतो. किती? 3. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची 1, दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची 3.
गुरुचं शिष्यावर किती प्रेम असावं आणि शिष्याची गुरुवर किती श्रद्धा असावी, या 3 मूर्त्या लक्षात ठेवा महाराज. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ 1, दुसरी जोडी आहे ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ 2, आणि तिसरी जोडी जगद्गुरु तुकोबराय आणि निळोबराय. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात होते. थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे. शिट्टी मारतो रे माईक, याचा बघ तू काहीतरी वातावरण कर याचं. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेले होते. लक्ष द्या कीर्तनाकडे. काय केलेले होते? वडे केलेले होते. त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथाला वडे खायची इच्छा झाली. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं, ए गोरक्षा, जी गुरुजी वडे खाण्याची इच्छा झाली, चला गुरुजी आश्रमावर मी काहीतरी व्यवस्था करतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमावर गेले आणि गोरक्षनाथाने भिक्षाची झोळी घेतली आणि त्या मायमाऊलीच्या दारात गेले. ए माय, अलक निरंजन भिक्षा देही. आता दररोजच गोरक्षनाथ मधुकरी साठी येत होते, दररोजच भिक्षेसाठी येत होते. त्या मायमाऊलीने ताटामध्ये कोरडा शिदा आणला. तो कोरडा शिदा पाहिल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागला आणि गोरक्षनाथ त्या मायमाऊलीला सांगतात, ए आई, आज कोरडा शिदा नको, तुझ्या घरी जे वडे केलेले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीला दे. मायमाऊली म्हणली, तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खावट. नास्तिक होती ती. यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनशती. जो वेदालाही मानत नाहीये, जो धर्मालाही मानत नाही, जो साधूलाही मानत नाही, त्याला नास्तिक म्हणतात. महाराज काय म्हणतात? नास्तिक म्हणतात. तिला परमार्थाविषयी महाराज लोकांविषयी आस्थाच नव्हती. ती सहजच बोलून गेली, का बे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. मच्छिंद्रनाथाचं हे ऐकल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. आई, आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच काही मागितलं नाही ग, फक्त 2 वडे मागितले. आणि 2 वडे जर मी माझ्या गुरुजीला देऊ नाही शकलो तर माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागेल ग माय. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारा भाव पाहिल्यानंतर त्या मायमाऊलीने एक छोटासा प्रश्न गोरक्षनाथाला विचारला. गोरक्षा, किती प्रेम करतोस तुझ्या गुरुजीवर? गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि गोरक्षनाथ सांगतात, आई, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. काय द्यायला तयार आहे? प्राण द्यायला तयार आहे. एवढं प्रेम, एवढी श्रद्धा गुरुविषयी पाहिल्यानंतर त्या मायमाऊलीने सांगितलं, एवढं जर प्रेम तुझ्या गुरुजीवर करतो तर एक काम कर, मला डोळा काढून दे, त्यावेळेस मी तुला वडे देतो. क्षणाचाही विचार न करता डोळा काढला, मायमाऊलीच्या हातात दिला. वडे घेऊन मग गोरक्षनाथ आश्रमात आले. एक हात डोळ्याला आहे, दुसऱ्या हातात वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना गोरक्षनाथाला प्रश्न केला, गोरक्षा, काय झालं डोळ्याला? गुरुजी, काही नाही, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे वेदना होत आहेत. परत विचारलं, खरं सांग, खोटं बोलू नकोस, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी. तिसऱ्यांदा विचारलं, गोरक्षा, खरं सांग, डोळ्याला काय झालं? काही नाही गुरुजी. मी ज्या मायमाऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो, तिने प्रश्न केला, किती प्रेम करतोस गुरुजीवर? मी सांगितलं, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. क्षणाचाही विचार न करता त्या मायमाऊलीने मला डोळा मागितला. गुरुजी, मी डोळा काढून द्याला, वडे घेऊन आलो. वाईट वाटलं मच्छिंद्रनाथाला, डोळ्याला धारा लागल्या. वेड्या, 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असता, तुला काही कळतं का? गोरक्षनाथाने हात जोडले आणि गुरुजीला सांगितलं, गुरुजी, तिनं फक्त 2 वड्यासाठी मला डोळा काढून मागितला. माझं एवढं प्रेम आहे गुरुजी तुमच्यावर, त्या 2 वड्यासाठी तिनं जर माझी मान कापून मागितली असती तरी मी तुमच्यासाठी दिली असती. एवढं प्रेम आहे माझं तुमच्यावर. लक्ष देऊन कीर्तन ऐका. ज्या मच्छिंद्रनाथासाठी गोरक्षनाथ डोळा काढून देतात, ते गुरुजी काही तुमच्या माझ्या गुरुजीसारखे खेकडे धरणारे गुरुजी थोडे असतील महाराज. मच्छिंद्रनाथ होते ते, कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा झाला. इथं उपस्थित सर्व मंडळीला माझी विनंती आहे, असले उदाहरण फक्त कीर्तनात ऐकायचे बरं. आमच्यासारख्या एखाद्या बावळ्या साधूच्या नांदी लागसाल, तुम्ही नरकात जासाल आणि त्यालाही घेऊन जासाल. 2025 मध्ये एवढी कोणाकडे ताकद नाही राहिली महाराज. ते होऊन गेले तेच. आमच्यासारख्या बावळ्याच्या नांदी लागायचं नाहीये, डोळाही जाईल. मारायचं असाल आंधळे होसाल, आंधळे. विठ्ठल विठ्ठल. गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची. निवृत्तीनाथाने आपल्या शिष्याचं म्हणजे ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना निवृत्तीनाथाच्या मुखातले उद्गार पहा किती आहे. गुरु शिष्य पण सिद्धी नेले. निवृत्तीनाथ ज्ञानोबराय समाधीला बसायला लागल्यानंतर निवृत्तीनाथ सांगतात, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा. अहो, आमचे मायबाप आम्हाला ज्या वेळेस सोडून गेले ना,
त्यावेळेस सुद्धा एवढं दुःख झालं नाही, त्यावेळेस माझा निवृत्त ज्ञानोबा जाताना होतंय. म्हणून पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या डोक्यावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने माझा उद्धार करावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. ऐका ना दादा, तुकोबराय तर आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवसाचं अनुष्ठान करताय निळोबराय, बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील, अन्न पाण्याचा त्याग केलाय. निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं येथे तुझं लागी शास्त्र वगैरे काही कळतं का नाही? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही, एक. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, 2. आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही, 3. इथं बसणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती, मायबाप धर्माचं काम चालू असेल, मंदिराचं काम चालू असेल, रामायण चालू असेल, भागवत चालू असेल, कीर्तन चालू असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका महाराज. एवढे हलकट लोक झालेले महाराज संसारामध्ये. एखाद्याचं चुकून जर पत्रिकेवर नाव नाही पडलं तर तू इकडे येऊन सुद्धा पाहत नाही. अरे इथं का तुझ्या पुरीचा साखरपुडा आहे, न विचारिता गावा जावे त्याच्या, न विचारिता गावा चांगल्या गोष्टी मिळणार आहे महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तू का म्हणे जवळीनं पाचारिता जावे संत चरण भावेरी खाव्या. इथं या, इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं आल्यानंतर निश्चित तुम्हाला चांगलं ऐकायला भेटणार आहे. माझी विनंती आहे, अरे महाराष्ट्रामध्ये एक तरी व्यासपीठ असं दाखवा की त्या ठिकाणून तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला भेटेल. अजिबात नाहीये. कीर्तनकार मी असू द्या, कीर्तनकार माझ्यापेक्षा छोटा असू द्या, माझ्यापेक्षा मोठा असू द्या, इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला अजून इथून सांगितलं नाही 10 रुपया गड्यांना, कधीच सांगितलं नाही तुम्हाला पत्ते खेळा, कधीच सांगितलं नाही तुम्हाला विचार करा, चोऱ्या करा, अजिबात नाहीये. म्हणून आमंत्रण नसताना सुद्धा इथं बसायला जागा पुरत नाही, ही संप्रदायाची ताकद आहे महाराज. इथं बसायला जागा नाही. दुसरा दिवस आहे आपल्या सप्त्याचा, तुम्ही थोडं उठून पहा, लोक किती तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे का नाही? ओव्हरफ्लो झालंय महाराज, बरोबर आहे का नाही? जाणारे लोक म्हणतील कोणाची सभा चालू आहे. सभा नाही, हा कुंभमेळा आहे पुरुषोत्तम पाटलाचा. एवढे लोक ही संप्रदायाची ताकद आहे. कारण इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला माहित आहे
इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की इथे येणारा कीर्तनकार चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल नाही करणार. विठ्ठल विठ्ठल अपेक्षा करू नका. धर्माचं काम करत असताना नाव घेण्याची अपेक्षाच करू नका. तुम्ही जर गजानन बाबांना गेले ना आपल्या, अरे जा तिरुपती संस्थानला जा, गजानन महाराजांना माझ्या हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात ड्रायव्हर, पण हे सुद्धा सांगत नाहीये. शिर्डीला जर गेले तर हजारो रुपये लोक दान करतात, पण सांगत सुद्धा नाही. गुप्तदान म्हणून किती बी हिरे टाकून देतात, किती बी सोनं टाकून देतात, कुठं नावाचा सुद्धा उल्लेख होत. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, इथं तुम्हाला हवा दिसती का जाणवते हो दादा? हवा दिसती का जाणवती? हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा कलर नाहीये, हवा फक्त जाणवते. आतल्या लोकांना थोडी गरमी होत असेल, बाहेर उभे असणाऱ्यांना थोडी थंडी जाणवते. हवा हवेचं काम करतीये, पण हवा कोणाला दिसत नाही, हा हवेचा स्वभाव आहे. लक्ष देऊन ऐका बरं. हवा हवेचं काम करते, पण हवा कोणाला दिसत नाही. जसं हवेचं काम आहे तसं परमार्थामध्ये दान देत असताना, सेवा करत असताना कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, गोलूबाबांनी माझं नाव घ्यावं, एखाद्या आयोजकाने माझं नाव घ्यावं, एवढं चांगलं कामच करू नका. मी तर या मताचा महाराज आहे. तुम्ही सेवा एवढी चांगली करा, दान एवढं चांगलं द्या, काम एवढं चांगलं करा की लोटांगणे बाबानं तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे, पांडुरंगाने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, आणि संत चरण भावे रिघावया. इथं आमंत्रण नसलं तरी येत जा. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. कोणी तुम्हाला फुकट दारू पाजत असेल प्यायची, तुम्हाला कोणी धाब्यावर नेत असेल जायचं, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, साखरपुडा असेल, कुंकवाचा कार्यक्रम असेल, पत्रिका असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळू. भागवतामध्ये खूप सुंदर प्रसंग आलेला आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकरला आमंत्रण दिलं नाहीये. कैलासामधून विमानात जात असताना सती आई साहेबांनी सांगितलं, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय, चला ना. भगवान शंकर म्हणतात, अगं 11-12 दिवसाचा कार्यक्रम ठेवला, मी सुद्धा कीर्तन करतो, सदा पहिल्या दिवसाची तारीख सुद्धा तुझ्या बापाने घेतली नाही. अहो मी सुद्धा कीर्तन केसरी आहे का नाही? बरं जाऊ दे, कीर्तनाला कमीत कमी उपस्थिती जाऊ दे, गायनामध्ये नाव नाही, आयोजकांनी नुसती भेटीमध्ये तर माझं नाव टाकायला पाहिजे होतं. सती, तुझ्या बापाने तो कार्यक्रमच माझा अपमान ठेवा म्हणून ठेवलेला आहे, आणि बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाहीये. सती आग्रह करायची, भगवान शंकर नाही म्हणायचे. सती आग्रह करायची, भगवान शंकर नाही म्हणायचे. सती आग्रह करायची. शेवटी सती आईसाहेब रडायला लागल्या, आणि रडता रडता सती आईसाहेब भगवान शंकराला सांगत होत्या, मालक, नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी, बापाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं, ही जात ऐकणार. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकराने अपेक्षा करायची. आपण फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेले बायको म्हणते, भोप्या अहम ब्रह्मास्मी. आता शिट्टी नको माझू देऊ, जसं तसं ठेवून पाहिलं, बरोबर आहे का नाही? म्हणून सती आई साहेब आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला स्थान दिसलं नाही. राग आला महाराज, आणि यज्ञ कुंडामध्ये उडी मारून देह संपवला. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचंच नाही. 2 मित्र होते, राम आणि श्याम नावाचे. दोघं 1 नंबरचे आळशी महाराज, आणि घराशेजारी मंगल कार्यालय होतं. काहीच काम नव्हतं यांना. तुळशीचं लग्न लागल्यापासून तर मिरगाचा पाऊस पडेपर्यंत यांच्या दोघांचं एकच काम, फक्त लग्न जोडायचे. मंगल कार्यालयावर जायचं, सकाळी कोणी विचारलं कोणीकडचे, एकानं सांगायचं नवरदेवाकडचे, आणि दुसऱ्यानं सांगायचं नवरीकडचे. नवरदेवाकडचे नवरीकडचे म्हणून यांनी 4 महिने फुकट मंगल कार्यालयावर जेवण केलं. बस एक दिवस सकाळी सकाळी पंगत चालू होती. पंक्तीचा मालक म्हणून, अरे कोण आहे तिकडं? अरे ते गुलाबजामचे पकडण, अरे ते कोशिंबीर घेऊन ये. आता अपरिचित चेहरे बघितल्यानंतर पंक्तीच्या मालकाला वाटलं पण नेमके पाहुणे कुणीकडचे, म्हणून विचारलं, कुणीकडचे तुम्ही? आता यांचा दररोजचाच नेम होता, एक म्हणे नवरीकडचे. याला वाटलं चुकलं काय, कोण दुसरं म्हणे नवरदेवाकडचे. उठ म्हणे, उठ. दोघायला उठवलं आणि वा म्हणे मंगल कार्यालयाच्या बाहेर. अहो पण झालं काय? अरे बावळ्या, माझ्या बापाच्या वर्षश्राद्धाची पंगत आहे म्हणे.
नाही कळलं पुढे चला. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. निळोबराने देवाला सांगितलं, अबे देव आहे ना तू, तुला आमंत्रण नाही बरं, मला काही संकट नाही. किती गोड प्रमाणे पहा. तैसा परी आमा नाही बस तरी श्रम केला. मला का भक्त प्रल्हादासारखं संकट आहे, मला का द्रौपदी सारखं संकट आहे, का मला गजेंद्र सारखं संकट आहे. परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत केविल वाण्या तोंडानं तू बाप्पा निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या जवळ. ओ निळोबराया, 42 दिवस झाले हो अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं लोक तुम्हाला तर नावं ठेवतील मला. डोळे उघडा हो. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तू कयाचा धावा हो घरी जा. तुला ओळखत नाही, काय ताकद असेल माझ्या निळोबरायची. अरे देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येणार नाही, पण म्हणायला काय हरकत आहे दारात. आणि दरवाजावर थाप टाकली, ए दार उघड, आणि तुम्ही दार उघडायचं आणि त्याच्याकडे पाहायचं आणि म्हणायचं, कोण आहे रे भाऊ तू, मरल ना ते. देशाच्या पंतप्रधानाला दारात उभा असताना आपण म्हणायचं, कोण आहे भाऊ तुम्ही, तुला ओळखत नाही, जगाचा मालक येतो. आणि पांडुरंग परमात्म्याला निळोबराय सांगतात, जा तुला ओळखत नाही, येत माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात, ओ निळोबराया, आम्ही काही ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू पहिला स्थानम निधानम बीज मव्य म्या वेदू बोले म्या चाले विल्या सूर्य चाले म्या हले विल्या प्राणू हले जो जगा ते चाळीता. निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या पुढे उभा आहे, काहीतरी बोललो पाहिजे का तुम्ही. अजून सुद्धा हिमालयामध्ये निळोबराया काही साधू संत मंडळी खाली मुंडकं वरपाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मास दोन नयन छान दियो पियो मिलन की. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस खा पण हे 2 डोळे खाऊ नका का. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये निळोबराय. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही, अर्धा तास झाले तुमच्या समोर बाय, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे, लक्ष देऊन ऐका बरं. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे, आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये महाराज. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. जगामध्ये असा माणूसच नाहीये
की त्याला वाटत नाही माझं कल्याण हो. अरे पंढरपूरची वारी करायची कशासाठी? कल्याणासाठीच करायची. शेगावला पायी जायचं कशासाठी? कल्याणासाठी. गाथा वाचायचा, ज्ञानेश्वरी वाचायची, हरिपाठ करायचा, दररोजचं नामस्मरण करायचं कशासाठी? कल्याणासाठी. मग एवढं सगळे साधन करून ज्यार्थी तुमच्याही जीवनामध्ये कल्याण होत नाही, माझ्याही जीवनामध्ये कल्याण होत नाही, समजून चला कुठतरी आपला मार्ग चुकलेला आहे. एखाद्या माणसाला वाशिमला जायचं, कुठं जायचं हो? वाशिमला. आणि मंगरुळ पीर रोडनं चालला, किती दिवस चालला म्हणजे वाशिम येईल का हो? नाही नाही नाही. त्याच्या पुढे गेलं कारंजा येईल, वर्धा येईल, नागपूर येईल, MP येईल, छत्तीसगड येईल, पुढं पार तुम्ही समुद्रात जासाल पण वाशिम येणार नाहीये. प्रत्येकाला कल्याण भावसं वाटतंय, पण तुम्ही आणि मी ज्या मार्गाचं अनुकरण करतो तो मार्ग संसाराचा आहे. आणि अशा मार्ग चुकलेल्या साधकाला, मार्ग चुकलेल्या जिज्ञासूला निळोबराचे मार्गदर्शन करतात त्या अभंगाच्या पहिल्याच्या. मार्ग दाबून गेले आधी, 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 मार्ग निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी दोन शंका तुम्हा सर्व मायबापासमोर निर्माण करतो. थोडं लक्ष द्या, अगदी थोड्या वेळात तुमचा अभंग लक्षात येईल. पहिलं, कोणता मार्ग आणि कोण मार्ग दाखवून गेले? कारण की मार्गाचा जर विचार करू गेलो तर शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहे. लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसे शक्य होईल? अरे शास्त्र सांगताय काम सोडा, शास्त्र सांगताय क्रोध सोडा, शास्त्र सांगताय लोभ सोडा. आपल्यासारख्या लोकांकडून काय सोडणं होतं? अरे जे लोक 2 तास कीर्तनाला येतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत महाराज. इथं जर मशीन आणून चेक केले तर 30% लोकांच्या थोपडात गुटखा आहे महाराज.
20% लोकांच्या तोंडामध्ये तंबाखू आहे आणि काय आपण काम क्रोध सोडणार आहे? अजिबात नाही. म्हणून शास्त्राने तुम्हाला मार्गदर्शन केलं की सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये, सर्वांना साधूही बनण्याची गरज नाही, सर्वांना संन्यासी राहण्याची गरज नाही आणि जंगलात जाण्याची सुद्धा गरज नाहीये. गवळणीने घर नाही सोडलं, स्वधर्माचा त्याग नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण गवळणी घरामध्ये राहत होते तरी मनात भगवंताला ठेवत होते. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन चालायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. दही दूध तूप लोणी घेऊन मथुरेला गेल्या की भगवंताचं चिंतन चालू असल्यामुळं मुखामधून गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. इथं बसणाऱ्या सगळ्या आई बहिणी मायानो, उद्या जर एखादी माय माऊली तुमच्या गल्लीत आली, तिच्या डोक्यावर वांगे बटाटे कांदे आणि तुम्हाला जर म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे, काय विचार करसाल माया हो? तुम्ही एवढंच म्हणसाल बाई नक्कीच्या गोळ्या संपलेल्या आहे. याच्यापेक्षा चांगला विचार आपण काय करू शकतो महाराज? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ज्यांचं जीवन देव झालाय, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कहा पग दारू देखे अनेरा, देखे तो सब वहिने केरा. गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, गवळणीने सासू सासऱ्याचा त्याग काही नाही केला, नवऱ्याचा त्याग केला नाही, लेकरा बाळाचा त्याग केला नाही, संसाराचा त्याग केला नाही, तरी सुद्धा भगवंताला प्राप्त करू शकले. याचं कारण गवळणी घरामध्ये राहत होते तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आपलं उलट झालंय महाराज. आपण कीर्तनात जरी असलो तरी आपल्या मनात घर आहे, त्यामुळे आपला विषयच नाहीये. म्हणून बाकीच्या भानगडीत पडू नका. काही लोक म्हणतील आम्ही योग मार्गाचं अनुकरण करू. कसं करणार आहे महाराज तुम्ही? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, पाहे पा लोहाची आचने जे बोचरी आपण ती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी. म्हणून एखादा बोचरा माणूस आहे ज्याच्या तोंडात दात नाही, त्याला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरल? अहो मरल ना ते. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुभटाता, या दुःखाचीच वाटा भागाला योग पण ज्ञानोबराय योगाचं खंडन करत असताना दररोज आपण हरिपाठात म्हणतो योग याग विधी येणेनो हे योग अवघडी. काही लोक म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. बरोबर आहे का नाही? आमच्या मंगेश दादाचा पखवाज ऐकला, आपल्या जवाई बापूचा पखवाज ऐकल्यानंतर काही तुमच्या गावाचे म्हातारे म्हणतील काय दरवर्षी यांना बोलवायचं, आम्ही शिकू, ते तुमच्याबद्दलचं काम नाही बरं. त्याला घासावं लागती, दगडांना नाही, अभ्यास करावा लागतो. एका पोलाची 4-4 तास प्रॅक्टिस करावं लागते. लोकांना परमार्थ म्हणजे एवढा सोपा वाटतो राम पाटील. लोकांना वाटतं काही नाही झालं तो महाराज होतो. एवढं सोपं नाही बरे. त्याला काहीतरी कालावधी घालावा लागल. अरे 30 वर्ष प्रॅक्टिस केली तेव्हा कुठं आता शिक. महाराष्ट्राला मंगेश महाराज जाधव माहीत झालाय. किती 30 वर्ष गेले. मी कालच्याच कीर्तनात पंढरनाथ दादाला बोललो 40 वर्ष सेवा केली या माणसानं गायनाची. किती 40 वर्ष सेवा केल्यानंतर आता कुठं महाराष्ट्रामध्ये ठराविक लोकांना माहिती की पंढरीनाथ दादा कदम हे काय करतात, गायन करतात. एवढ्या सहजासहजी जर परमार्थात काही प्राप्त झालं असतं तर काही भेटलं असतं. तुम्ही सोयाबीन लावता का नाही? पेरताना सोयाबीन. अरे 3-3.5 महिन्याचं पीक आहे महाराज. ते सोयाबीन लावली की त्या दिवसापासून 3.5 महिने 3 महिन्याचं पीक येते. बरोबर आहे का नाही?
ती सोयाबीन एका एकराला किती जरी शेतकऱ्यांनी कष्ट केले तर 5 पोते होतील, 10 पोते, 12 पोत्याच्या वर तर महाराष्ट्रात कोणाला होतच नाही, बरोबर आहे का नाही? मग 12 पोत्यासाठी तुम्हाला 3.5 महिने पोटच्या लेकरापेक्षा जपावं लागतं. त्याला खुरपण करा, निंदन करा, खत टाका, औषध करा. 50,000 रुपये भेटतात महाराज तुम्हाला. किती? 10 पोत्याचे किती भेटतात? 50,000. 5,000चा जर भाव धरला, खर्च सोडलाय मी फक्त 50,000. 50,000च्या सोयाबीनीसाठी जर तुम्हाला 3.5 महिने काम करावं लागतं महाराज, तर देवाची कृपा एवढे सहजासहजी कशी भेटेल हो? IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, MPSC UPSC चे पेपर देतात ना पोरं, त्या पोरांना जाऊन विचारा, 16 तास अभ्यास करतात ते मुलं, तेव्हा कुठं क्लास 1 ची पोस्ट मिळते, क्लास 2 ची पोस्ट मिळते. एवढ्या लवकर सहजासहजी परमार्थ भेटणं शक्यच नाही महाराज. लोकांना वाटतं ज्ञान संपादन करणं सोपं, अजिबात नाही. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यति. पहिले 25 वर्ष ठरवून घ्या, इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, महाराज व्हायचं, गायक व्हायचं, वादक व्हायचं. पहिले 25 वर्ष फक्त अभ्यासच करायचा. अभ्यास का अभ्यास, अभ्यास दुनिया अभ्यास, अभ्यास का अभ्यास ना अभ्यास चोप. अरे आमच्या मायबापाने ज्यावेळेस आम्हाला आळंदीला टाकलं, मंगेश दादा आमच्यापेक्षा सिनियर होते, आम्ही मंगेश दादाचा पखवाज ऐकायला जायचो. तर मंगेश दादा ज्यावेळेस आपल्या मायबापाने आळंदीला टाकलं त्यावेळेस आपल्याला सांगितलं का तुम्हाला हे व्हायचं ते व्हायचं, काहीच नाही. फक्त बापाने एवढं सांगितलं, तुला गावात भजन वाजवता आलं पाहिजे, एवढं सांगितलं, तुला परिसरामध्ये पखवाज वाजवता आलं पाहिजे. नुसतं पखवाजच वाजवला हो 15 वर्ष. नंतर गायन, नंतर हरिपाठन, कीर्तन, नंतर काही. आता तो संस्थेत पोरगं टाकायचं असलं की मनोहर महाराजाला त्याचा अनुभव आहे. मनोहर महाराजाला लोक सांगतात, महाराज 6 महिन्यात पोरगं इंदुरीकर झालं पाहिजे. तो बापान ठेवलं का? हरिपाठाची सेवा नाही. अरे कीर्तनकार होण्याच्या अगोदर कमीत कमी पहिले 2-4 वर्ष 100 कीर्तनकाराच्या मागे तर टाळ वाजवा. काही मूर्खायला टाळ वाजवता येत नाही, कीर्तनकार झाले महाराज. पंढरपूरची वारी माहित नाही मंगेश दादा कोणाला? एवढे मोठे माणसं आहे महाराजांची, पंढरपूरची वारी चुकत नाही. देव कोणालाही कसा प्रसिद्ध करा, ढिगाण पडलेले पखवाजे, 400 पखवाज जिंकले, काही नालाय काही नाही, पखवाज नाही जमला त्यांना अजून. देव कशी कोणावर कृपा करा? अरे काहीतरी कालावधी घालावा लागेल ना. प्रेम नाहीये, श्रद्धा नाहीये, सेवा नाहीये, लगे आळंदीत गेला की ना हरिपाठ ना कीर्तन मालिकाच घेऊन जातो. एवढ्या सहज इथं जेवढ्या काही माया बहिणी बसलेल्या मायानो, लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी लोक आजी म्हणतात का तुम्हाला? नाही ना? का म्हणतात तुमच्या परिसरात? कुठंच नाही म्हणत. तुमच्या परिसरात काय घेऊन बसल्या? मग लग्न झाल्यानंतर जर आजी व्हायचं असेल, माया होतं, पहिलं तुम्हाला एखादं सोन्यासारखं लेकरू व्हावं लागेल, ते लेकरू मोठं व्हावं लागेल, त्या लेकराचं लग्न व्हावं लागेल. त्या लेकराला ज्यावेळेस लेकरू होईल ना माया हो, त्यावेळेस वयाच्या 50व्या वर्षी तुम्ही काय होता? आजी. मग संसारात जर आजी होण्यासाठी 50 वर्ष लागतात, परमार्थ का तुमच्या बापाची ठेव आहे का? एकदा गजानन बाबाला गेला म्हणजे लगेच सगळं व्हायला मेळ. एवढं सोपं तुम्ही म्हणजे हे बघा, चालूपणा प्रत्येकाने केला पाहिजे. करू नये या मताचा महाराज नाही, पण चालूपणा बायको सोबत करावं मंगेश दा लोकांनी, मित्र सोबत करावं, आई बापा सोबत करावं. चालूपणा देवासोबत कधीच करायचं नाही बरं. कारण जगात सगळ्यात हुशार माणूस जर कोण असेल तर देव. चतुरातो शिरो गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. तो चतुराई, त्याची चतुराई निरपेक्ष आहे आणि तुमची माझी चतुराई सापेक्ष. निरपेक्ष आणि सापेक्ष या 2 शब्दाचा अर्थ आहे, तुम्ही मी चतुराईपणा करतो पण दुसऱ्याचं वाटोळ व्हावं म्हणून. देवाची चतुराई निरपेक्ष आहे महाराज. ज्या वेळेस देवानं चतुराई केली त्या वेळेस तुमच्याने माझं कल्याणच झालेलं आहे महाराज. आणि तुम्ही मी ज्यावेळेस चतुराई केली त्यावेळेस दुसऱ्याचा भुगाच होईल. एकदा भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं सहज. आता मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं तर आठवण तर काही गेलंच नसं, फ्लाईट नाही गेलं महाराज. अमेरिकेच्या मंत्र्यांनी सांगितलं, एक मंत्री 3-3, 4-4 लाख मतांनी निवडून आलेला आहे. 12 वाजताची मीटिंग होती, फ्लाईट लेट झाल्यामुळे 11 वाजता पोहोचले. मग लवकर नाश्ता करायचा. काय नाश्ता? लवकर होणारा नाश्ता म्हणजे कांदा पोहे. त्यांनी सुंदर असे कांदा पोहे तयार केले. पण तो अमेरिकेचा मंत्री म्हणला, अरे ते का महाराज लोक आहे का कोणत्या बी प्लेटीत खायला? पुढारी ते त्यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे. कोणत्याच मोबाईल रेंज नाही. महाराज लोक कसे? अरे आपण वारकरी लोक आहे, आपण पंढरपूरच्या वारीनं हातावर भाकरी घेऊन खातो ना. शेगाव जर चाललं तर लोकांनी चपाती दिली, आपण हातावर चपाती बेसन खातो, आपल्याला काय नाही वाटत. आता तो मंत्री त्यातलं एक हुशार होते, म्हणे आपण असं करू, चांदीच्या डिश ठेवून सोन्याचे चमचे ठेवू. हुशार होतं ते. हे सुंदर फ्रेश वगैरे झाले, लगेच 10-12 डिश वगैरे लावले. हे सगळे आपले बगळे नाश्ता करायला बसले आणि चांदीचे चमचे, चांदीच्या डिश आणि सोन्याचे चमचे पाहिले.
आपल्या 2-4 चमच्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने एकाला सांगितलं, बाबा अख्खा महाराष्ट्र लुटलाय बे तुम्ही, आता इथं तरी नका चव घालू. अमेरिका आहे रे बाबा, तुम्ही चारा खाल्ला, धरणं खाल्ले, काय नाही खाल्लं रे तुम्ही. नाही जास्त मोठं तर गोरगरिबाची 13-13 हजाराच्या संडाशी सुद्धा खाता तुम्ही. बस करा हे बाबा, आता लाजले. बस. पण ज्याला खायची सवय आहे ना महाराज, त्याला सप्त्यात न्या तिथं खाईल, मंदिरात न्या तिथं खाईल, वारीत न्या तिथं खाईल, जिथं जाय तिथे लोक बस जिथं जाईल तिथं खाईल. ते ज्याला खायची सवय ते परेशान झालं कडे. आता चमचा तर खायचा, पण कसा खायचा हुशार होतं ते, बुद्धिमत्ता वरिष्ठ. त्यानं असले विनोद सांगायला सुरुवात केले मंगेशदा. एक तर विनोद एवढा सुंदर सांगितला की अमेरिकेचेही मंत्री पोट दोड खाली पडले आणि भारताचेही पडले. यानं जसा चमचा उचलला तसा खिशात घातला, कोणाचंच लक्ष नाही. पण आपल्या एका शेजारच्यानं खाल्ला, यानं लिटिगेशन काढलं, मी का नाही. लिटिगेशन कळत नाही, और काय माणसं आहे का काय तुम्ही. चला माझ्यासाठी बरंच आहे. ह्युमन यानं तर खाल्ला ना, आपण कसं राहायचं. पण एक चमचा जर हरवला तर समजू शकतात, भांड्यात गेला, कचऱ्यात गेला, कुठतरी पडला असेल. पण 2-2 चमचे जर गायब झाले तर नक्की आपली तलाशी झाल्याशिवाय राहणार. हे म्हणे चमचा तर खायचा पण कळू द्यायचं नाही. हुशार होतो ते. राहिलं त्या अमेरिकेच्या गोऱ्याला म्हणतो, आमच्या भारतातले मंत्री नुसते हसवतात, विनोद करतात असं नाहीये, जादूही जमते आम्हाला. आता ते बावळे त्यांना काय आकली म्हणे, करा का म्हणे, करा जादू. यानं चमचा उचलला ना असं दाखवलं. याला काय म्हणतात ते म्हणे चमचा. परत त्यांनी उचलला. याला काय म्हणतात चमचा. हे बघा म्हणे, हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि याच्या खिशातून काढतो. माझा जमला ना महाराज. याचा पचला त्याचा. माणूस चतुराई करतो दुसऱ्याचा वाटोळा होण्यासाठी. म्हणून चतुराई करायची नाही. प्रथमम नार्जिते विद्या द्वितीयम नार्जिते धना. लक्ष देऊन ऐका. विनोदाचा भाग सोडून द्या, कीर्तनाकडे या. पहिले 25 वर्ष माणसाने अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला जे व्हायचंय पहिले 25 सप्ते सुद्धा नाही करायचे. अरे आम्ही भाग्यवान आहे मंगेश दादा. आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो खरोखर भाग्यवान आहे. का आम्ही स्वतःला का भाग्यवान समजतो की आम्ही बिना मोबाईलच्या आळंदीत होतो महाराज. अरे आमच्या मायबापाला पत्र पाठवायचं असेल तर 50 पैसे सुद्धा भेटत नव्हते महाराज. एखाद्या दिवशी उपाशी झोपावं लागायचं. खूप अडचणीत काढलंय हो लोकांना वाटतंय. म्हणून पहिले 25 वर्ष माणसाने अभ्यास करायचा. 25 ते 50 नुसता पैसा कमवायचा. पण पैसा कमवत असताना जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करी. 50च्या नंतर थांबून जायचं. 50च्या नंतर कीर्तनकार असेल, गायक असेल, पुढारी असेल, कोणी असेल, प्रत्येकाने आराम करायचा. 50च्या नंतर 75 पर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तृतीयम नार्जिते पुण्यम. आणि ह्या 3 अवस्थेमध्ये जर 3 गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करिष्यची. 75च्या नंतर तर जगतच नाही आणि जगलेत काही कामी राहत नाही. मग महाराज ज्ञानही अवघड आहे, योगही अवघड आहे, कर्मकांड अवघड आहे. मग आम्ही करायचं काय. भागवतकार सांगतात, यत् फलम नास्ति तपसाने योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौता हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन तुलसीदासजी सांगतात. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. या कलियुगामध्ये सर्वात साधन सोपं भगवंताचं चिंतन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये कीर्तन करा, बाकी दुसरं काहीच करू नका. ठाईचं बैसोनी आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी नाम संकीर्तन साधन करी सोपे जळतील. काहीच करायची गरज नाही ना. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जुने लोक म्हणायचे गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. काय म्हणतात, गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. मग गाईचं शेण पडलं ते खाली उठलं की ते माती घेऊन उठतं. देवाचं केलेलं चिंतन कसं वाया जाईल. मी दररोज कीर्तनातून सांगतो. माझे गुरुजी मला सांगतात, पेढा हसत हसत खा, पेढा गोडच आहे. आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा आहे पोरा.
गोड रडत रडत खाल्ल्यावर तुम्ही रडत खा, हसत खा, झोपीत खा, पेढा कसा आहे? नाम घेता वाया गेला म्हणायचा कोणी. इथं जेवढे काही माझ्या मायमावल्या बसल्या, मायानो खोटं बोलू नका, फक्त खरं सांगा. इथं एखादी तरी मायमावली अशी असेल ना, तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. बापरे, अख्ख्या परिसरामध्ये एकही बेवडा नाही तुमच्या? अरे बापरे बाप, मग तो राष्ट्रपती पुरस्कार दिला पाहिजे ना. नका हात नका वर करू, मानस सुद्धा नका हलू. मी मानसशास्त्राचा तज्ञ माया हो. माझ्या नांदीला असाल, हात वर करसाल, ते बेवडं इकडे बसेल असेल. मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल, अख्खी मकर संक्रांत तुमच्यावर काढल ते बायावर. अजिबात हात वर करू नका. मला एवढंच सांगायचं, फक्त कीर्तनातून नामाचं महत्व सांगतो. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायानो, तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? मग मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. किती महिने जप करा? मी काही बागेश्वर धाम नाही, तुमची काही परिचय पाहत नाही, मी एकदम साधा मनुष्य संप्रदायाचा. मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा. जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर मी एवढ्या लोकांच्या समोर सांगतो, लाईव्ह बोलतो, कॅमेरा आहे माझ्या समोर, तुमच्या नवऱ्यानं, मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप तुम्ही केला आणि तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली माया हो, तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामात. चपाती भाजी भात किती करायला लागतो? 1 तास. चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो माया हो? 1 तास. ते 1 तास तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे? काहीच नाही. उद्यापासून करून तर बघा. स्वयंपाक सुरू झाला की कोणालाच बोलू नका, मोबाईल पाहू नका, फक्त 1 तास रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं माया होतं 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? 5000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळी एकदा आणि संध्याकाळी. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? बोलत चला किती? मग 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस ते जेवणात जाईल, ते जेवण आणि माया होतो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला. ते फक्त 2 महिने. त्यानं जर दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईल. पण मला माहिती तुम्ही एवढं चांगलं काम करणार. तशी दारू कशानं सुटत नाही पण माया हो. कोणत्या बाबांना नाही, कोणत्या बाबीकून नाही, कोणत्या राखीनं नाही, कोणत्या दोऱ्यानं नाही. लोक म्हणतात इंजेक्शनानं दारू सुटली. कोण म्हणे तुम्हाला? आमच्या गावचे बावळे क्रुझर भरून गेले त्या मुंबईकडे. हे पेतच गेले तिथपर्यंत. 50,000 इंजेक्शन पोचलं नाही, पेतच घरी आले. जर इंजेक्शनानं दारू सुटली असती तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पेतो का तू? तुम्ही देवाचं चिंतन करा. पहा, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट. पण हे का म्हणून करायचं? अगदी आयुष्य कमी आहे ना आपल्याला. अल्प आयुष्य मानव देह शतकाले त्या अर्धरात काय मध्ये बालक पिढा रोग क्षय काय वाजनासे बोलले ते 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला किती आहे? 100. मग त्यातले 50 झोपीत गेले, खाली किती राहिले पोरं? किती? 50 मध्ये 10 वर्ष बालपणात गेले. आवाज कमी करे. खाली किती राहिले? 40 मध्ये 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती राहिले? शिक्षण झालं 2014 पासून 25 पर्यंत भरत्या नाही, त्याच्यामुळे पोरं नोकरीला लागत नाही. लग्न नाही, 5 वर्ष पोरी पाण्यात गेले. सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर महाराष्ट्रावर कोणता असेल तर पोरीचा झालेला आहे. राम पाटील, अवघड काम आहे. बरं झालं या दुष्काळात आपण नाही सापडलो.
भटकते रहे ना नाही तर सगळ्याला कुंभ मेळ्याला जावं लागणार पर्यायच नाही. काय कठीण तळा झाला. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना मी विनंती करतो, माया हो, मी तुम्हाला तुमचा पोरगा म्हणून सांगेल. मला सुद्धा बहीण आहे, तुम्ही सुद्धा एखाद्या मुलीची आई असाल, एक हात जोडून विनंती करतो, पोरं मारा डिप्रेशनमध्ये जायला लागले म्हणजे याचं कारण सांगू. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझी विनंती, मायांनो तुम्हाला 2 एकर जमीन आहे. किती जमीन आहे तुमच्याकडं? उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. किती एकर जमीन आहे माया हो? 2. मग 2 एकर जमीन असेल तुमच्याकडे, तुमची सुंदर गोरी पान एखादी पोरगी असेल, मग तुमच्या पोरीचं लग्न करायचं असेल, तुमच्याकडे 2 एकर आहे, तर तुम्ही कमीत कमी किती एकरावाला जावई पाहायला पाहिजे? 5 एकरावाला. किती एकरावाला पाहायला पाहिजेत? याच्यापेक्षा जर मुलगी अजून सौंदर्यवान असेल तर 8 एकरावाला पाहायला पाहिजे ना. याच्यापेक्षा अजून सुंदर असेल तर 10 एकरावाला. ज्यांच्याकडे 2 एकर जमीन आहे त्यांनी 10 एकराची अपेक्षा करणं साहजिक आहे. एवढं अवघड झालं राम पाटील, दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. घरी गुंठाभर जमीन नाही, पत्राची रूम आहे, अपेक्षा किती आहे? 25 एकरावाला पाहिजे. बर पोरगी 1 पट शायनी, पोरगीची माय 1.5 पट शायनी. जेव्हापासून सोयरिकीमध्ये बया आल्या ना महाराज, सोयरिकीच होय ना, पोरीची माय बाई ठेवली मॅगी वेगळी शेती गेले, मग जमीन काय पाहिजे घुगडीतून. अवघड झालं ना. पोरं पाशा घ्यायला लागले, डिप्रेशन मध्ये जायला लागले ना पोरं. अरे मला सुद्धा मुलगी आहे, मला सुद्धा मुलगी, मी एका पोरीचा बाप आहे ना. जगातल्या कोणत्या बापाला असं वाटतं माझी पोरगी गरीबाला द्यावं? अजिबात नाही वाटत. जगातला अरे गरीबातला गरीब बाप असू द्या, 1 गुंठा जमीन नसू द्या एखाद्याकडे, तरी त्याला असं वाटतं माझ्या पोरीचं कल्याण झालं पाहिजे. कोणाला नाही वाटत? सगळ्यालाच वाटतं. अरे पण एवढी जर अपेक्षा वाढायला लागली तर कसं होणार महाराज? अहो मधले दलाला 3-3 लाख घ्यायला लागले. सोयरिकी कुठं दलाल होते का महाराज? अहो जुने म्हातारे लोक शब्दानं सोयरिकी होत होते, आता सोयरिकी ठरवणारे सुद्धा दलाल आहे. काही तर 2च महिने पोरीला पाय राहतात आणि सोनं बिनं घेऊन. अवघड झालं. इथं बसणाऱ्या मायांनो आणि इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो, पोरींनो लग्न करत असताना नवरदेव देखना नका बघू, तो कोणत्या नोकरीला हेही नका बघू, त्याच्याकडे संपत्ती किती हेही नका पाहू, त्याच्याकडे जमीन किती हेही पाहू नका. एका लाडक्या भावाचा ऐका, मुलगा बघत असताना मुलगा फक्त निर्व्यसनी पहा, तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुमच्याकडे राहिलेच 15 वर्ष खाली. किती राहिले? 15तले 3 कोरोनात गेले. महाराज सांगतात, काय भजनासी उरले ते काय भजनासी उरले ते पाहेगा. बर सगळ्या गोष्टीची गॅरंटी घेतात. हे काळा ना काळाची तोंडी, घातली लोणीयाची उंडी, माशी पाक पाकरी तव हे क्षण भंगूर जीवन की कलिका अकल प्रातको खिली ना खिली. एवढे जलद लोक मरतात महाराज. आपण जर म्हणलं अहो चला खूप मोठा सप्ताह आहे, लोक म्हणतात माझं खूप बिजी शेड्यूल आहे, मला मरायला सुद्धा टाइम नाही. बावळ्या, मरायला टाइम लागत नाही. सांस रुक जाएगी, क्षमा बुझ जाएगी, जलते जलते दम निकल जाएगा, रोशनी का क्या भरोसा है. कपातला चहा कपात असतो, बशीतला बशीत कोणी
नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. म्हणून सर्वात सोपं साधन भक्ती आहे. भक्ती पंत बहु सोपा. मार्ग दाखवलाय भक्ती. आणि कोणी दाखवला? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबरायपासून निळोबरायपर्यंत जेवढे काही संत महंत या महाराष्ट्रात झाले, त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचा अनुकरण केला असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अरे आपण बसणारे सर्व मंडळी भाग्यवान आहात की आपण सर्व वारकरी पंथाचे लोक आहोत. का? वारकरी पंथासारखा या जगात दुसरा पंथच नाहीये. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा. कोणत्याही प्रकारचा तुम्हाला अजिबात इथं त्रास होणार नाही. का? या विश्वामध्ये सर्वात सुंदर पंथ जर कोणता असेल तो वारकरी पंथ आहे. बाकीच्या ठिकाणी गेले तर लय मोठे कुटाणे महाराज. हे नका घालून, ते नका करून, असं नका करून, तसं नका करून. इथं किती सोपं आहे. या रे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोण न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर. का वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे? बसणारी मंडळी का वारकरी पंथ श्रेष्ठ? याचं कारण या वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहे. पहिलं तत्व आहे वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ 1. दुसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ 2. तिसरं वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ 3. आणि चौथं वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ. अरे पहिला जातीवाद जर या संप्रदायामध्ये कोणी मिटवला असेल तर पहिला ज्ञानोबराय तुकोबरायांनी मिटवलेला आहे. पुढारी लोक फक्त भाषणातून सांगतात आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही शाहू फुले आंबेडकर विचाराचे आहोत. हे फक्त मतदानासाठी बोलतात हो महाराज. वारकरी संप्रदाय पुरोगामी जगतोय महाराज. अरे पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं ना. महार होते चोखोबराय जातीला. दुसरं दर्शन नामदेवरायचं घ्यावं लागतं. तिसरं दर्शन एका माता माऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. अरे जो संप्रदाय वेश्येच्या मुलीवर खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय जातीवाद करेल तरी कसा महाराज? म्हणून माझी विनंती आहे, या महाराष्ट्रातला पहिला जातीवाद याता याती धर्म नाही विष्णुदास निर्णय ऐसा वेदशास्त्री. पण ज्या संप्रदायानं जातीवाद संपवला त्या संप्रदायामध्ये आडनाव पाहून कीर्तन घेतल्या जातात. आता नवीन पद्धत सुरू झालेली आहे. ज्या आडनावाचा महाराज त्याच आडनावाचा गायक, त्याच आडनावाचा वादक, त्याच आडनावाची माईक सिस्टीम. आता ऐकणारेच कसे एका आडनावाच्या अनावाचे? हा एक मोठा प्रश्न झालेला आहे. कठीण ताळा झालाय महाराज. इथून पुढे 40 वर्ष बेरोजगारीचं संकट नाहीये, पाकिस्तानचं संकट नाही, बांगलादेशचं नाही, नक्षलवाद्याचं नाही, आतंकवाद्याचं नाही. इथून पुढे सर्वात मोठं संकट जर या समाजावर कोणतं असेल तर ते जातीवादाचं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अरे तुमची माझी एकच जात आहे ती म्हणजे वारकरी महाराज. दुसरी जातच नाही तुम्हाला. त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ना. जो ज्ञानोबराय तुकोबरायचा स्वतःला समजून घेतो ना, समजायचा तो माझी आहे जातीचे मज भेटो कोणी. बस ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे तो आपल्या जातीचाच आहे. जो ज्ञानोबराय तुकोबरायचा स्वतःला म्हणून घेतो तो समजायचा आपल्या जातीचाच आहे. पहिलं वारकरी संप्रदायाचे गणवेश श्रेष्ठ. का बरं वारकरी संप्रदायामध्ये पांढरं धोतर आहे, पांढरं शर्ट आहे, पांढरी टोपी? याचं कारण काय असेल? एखादा मनुष्य जर बुक्का लावण्यासाठी उठला आणि त्याचा बुक्का जर माझ्या शर्टावर पडला ना महाराज, तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष कीर्तनकाराकडे नसतं, त्या बुक्क्याकडे असतं. कशाकडे असतं? संप्रदाय सांगतो जसे कपडे पांढरे दिले तसं पांढऱ्या पायासारखं राय काळ नको महाराज. मला वाईट वाटतं. खूप प्रेम करतात हो संप्रदायाचे लोक आमच्यावर. अरे कीर्तनकार गावात आल्यानंतर 5-5, 10-10 हजाराचे फटाके फोडतात महाराज. एवढं हे सत्कार वगैरे हे जे पाहिलं ना, हे लग्न सुद्धा लावत नाही महाराज लोक. आपण आलो की एका दिवसासाठी लोक एवढं खर्च करतात. लायकी नाहीये महाराज आपल्यासारख्या लोकांची. हे उपकार आहे ज्ञानोबराय तुकोबरायचे. मी लहानपणी आळंदीला असताना ज्याला पक्वास जमत नाही, गायन जमत नाही, कीर्तन जमत नाही, त्यांना पारा करायची पद्धत होती. काय होती? पारा. ती 300 रुपयात पारा करायचा. किती रुपयात? 300 रुपयात. त्या उरुळी कांचनजवळ एक गाव आहे. त्या गावामध्ये एक मायमाऊली होती. तिला 15 वर्षानं पोरगं झालं होतं. किती वर्षानंतर? 15 वर्ष काहीच झालं नाही. 15 वर्षांनी पोरगं झालं असेल. किती प्रेम करत असेल ती मायमाऊली त्या लेकरावर. बाप रे बाप. तिच्या एवढं प्रेमच नसेल कोणी करत. आणि नेमकं ते पोरगं 8-9 वर्षाचं होतं आणि त्याच्या घरी आमची पंगत होती. मग आता हरिपाठ झाला, फुगड्या सुरू होत्या. ते पोरगं नाचलं दमलं, आईकडे गेलं. ए आई मी खूप नाचलो का आज हरिपाठामध्ये, खूप फुगड्या खेळल्या, मला खूप भूक लागली. आज आपल्या घरी गुलाबजाम केले, त्यातले 2 गुलाबजाम देते का? त्या आईनं त्या पोराला मांडीवर घेतलं, त्याच्या गालावर हात फिरवले. म्हणजे दादा आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. महाराज नाही म्हणली ती, काय म्हणली? आज आपल्या घरी कोण जेवायला येणार आहे? माऊली जेवायला येणार आहे. माऊली जेवायला येणार आहे. तू जर गुलाबजाम खाल्ले सोने तर गुलाबजाम उष्ट होऊन जातील. काय होऊन जातील? तू जर गुलाबजाम खाल्ले तर गुलाबजाम उष्ट होऊन जातील. आणि
आणि उष्टे गुलाबजाम जर आपण माऊलीला खाऊ घातलो दादा तर पाप लागल. मला एवढंच सांगायचं महाराज मंडळीला, गायक वादक कीर्तनकार मी सुद्धा त्याच्यातच आहे. अरे 9 महिने 9 दिवस जी माय माऊली आपल्या लेकराला गर्भात वापवते तर हाताच्या फोडासारखं जपते, ती माय माऊली जर स्वतःच्या पोटच्या गोळ्याला गुलाबजाम देत नसेल आणि तुमच्यासाठी राखून ठेवत असेल तर आपण सुद्धा त्याच लायकीन राहिलं पाहिजेत ना महाराज. वाईट माणसातून काही चुकू द्या, त्याचा समाजावर परिणामच होत नाही, पण एखाद्या चांगल्या माणसाकडून जर काही चुकलं महाराज त्याचा सगळ्यात जास्त परिणाम जर कोणावर होतो ना तर तो या गोर गरीब जनतेवर होतो. म्हणून आपल्यावर खूप मोठी जबाबदारी महाराज. अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाही ते आपलं स्टेटस ठेवतात मंगेश दादा. जे पोरं कोणालाच मानत नाही ते पोरं आपण आल्यानंतर महाराज काय त्यांचे लेझिम काय असतात, काय त्यांचा आनंद असतो. हे आपले उपकार आहे का? काय केलंय आपण संप्रदायासाठी महाराज? काहीच नाही केलेलं. हे उपकार माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे. मग एवढं चांगलं असताना आपण किती चांगलं जपून वागलं पाहिजेत, खूप कठीण आहे. माझी आई मला अजून सुद्धा मंगेश दादा तिने कधी विचारलं नाही की तू किती मानधन घेतो, तुझ्याकडे काय आहे, कसं आहे, काय काय घेण देणे. पण एक वाक्य तिने मी मला सांगते, पुरुषोत्तम तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं गड्या, पण तुटकं नाही म्हणलं पाहिजे. तिचं नेहमीचं वाक्य काय आहे, तुला कोणी फाटकं गरीब म्हणू दे, आपल्याला गरीब म्हणलं तरी चालत, पण कोणी आपल्याला चुकीचं नाही म्हणलं पाहिजे. कारण कलंक काजल से काली, कलंक काजल से काली, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. म्हणून मला तरी नारदाच्या गादीवरून अजून मी कोणत्या देवाला कधी काही मागितलं का? माऊलीने एवढं दिलं की अजिबात कोणाला काही मागायची गरज नाही. पण माऊलीच्या मंदिरात गेलो ना, हे मस्तक ज्यावेळेस ज्ञानोबराच्या समाधीवर ठेवतो त्यावेळेस निश्चित मी दररोज सुद्धा कीर्तनाला फेटा बांधत असताना ज्यावेळेस हात जोडतो त्यावेळेस एवढंच मागतो, माऊली तुम्ही दिलेलं माझ्याकडे सगळं काही आहे, फक्त माझ्यामुळं वारकरी संप्रदायाचं नाव जाईल असं कोणतंही कार्य माझ्याकडून होऊ देऊ नका. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको. म्हणून वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ. आणि संतांच्या बाबतीत काय सांगायचं महाराज तुम्हाला? ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत आहे, म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत, ग्रंथाच्या बाबतीत ज्ञानेश्वरी गाथासारखे ग्रंथ आहे. आणि विचाराच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर वयाच्या 16व्या वर्षी विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा ज्ञानोबराय सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाचे होते. मग काही लोक म्हणतात महाराज एवढा सुंदर संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का नाही गेला हो? याचं कारण असं आहे, सांगू तुम्हाला. संप्रदाय सांगणारे अनेक आहे, सांगणारे 11 दिवसाचा उत्सव आहे. मी सांगल भक्ती श्रेष्ठ आहे, उद्या येणारा सांगणारा संत श्रेष्ठ आहे, तिसरा येणारा सांगणारा ग्रंथ श्रेष्ठ आहे. इथं एक सांगणारा नाही, इथं एक मंत्र नाही, इथं एक ग्रंथ नाही, त्याच्यामुळे थोडा बहुत गोंधळ आहे. पण लक्ष देऊन ऐका, महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदाय नाही म्हणजे वारकरी संप्रदायाची किंमत कमी असं नाहीये. वाशिमला जर बाजाराला गेले तर वाशिमला बाजाराच्या दिवशी सोनाराच्या दुकानावर जास्त गर्दी असते का पाणीपुरीच्या? पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी खूप दिसेल तुम्हाला. याचं कारण ते 10 रुपयाला 10 आहे. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाही, 80,000 रुपये तोळा आहे. आणि 1 ग्रॅम जर विकलं तर सोनाराला 8,000 भेटतात. किती पाणीपुऱ्या खाल्ल्या म्हणजे 8,000 होईल का? तसं 24 कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे माझा वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या वारकरी संप्रदाय चालू जाता नपडे गुंथा कुठे काही ढोबार. सर्वांनी वा वा वा, सर्वांनी उभे बसलेले सगळे काय तरुण वा वा केले. घे बाबा व्हिडिओ घे. वा वा केले सर्वांना. जे हिंदू आहे त्यांनी सर्वांनी करा. पाठीमागे तुम्ही 2 जण हा काय जवळ थोडे आमचे रातवर केले का? 2 मिनिटं सर्वांनी एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात फक्त 30 सेकंद.
हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम जय श्री राम मोडोनियाना नामते देती सिद्धांत सौरसू तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही मोडोनिया नानामते. त्या साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं? बसा बसा ओ बसा खाली, उठू नका पाठीमागची मंडळी. अजून राहिलंय ना 2 मिनिटं बसा की. मोडोनिया नानामते देती सिद्धांत सौरसू तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही निळामणी ऐसे संत कृपावंत सुख बसा बसा निळामणी ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी बोलत असतो, काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तनकाराचं एक कर्तव्य त्यानं समाजासाठी 10-5 मिनिटं दिली पाहिजेत. का ज्ञानोबराने काय सांगितलं, तुकोबराने काय सर्वांना ज्ञात आहे, पण या समाजात काय चाललं हे कीर्तनकारांनी समाजाला सांगितलं पाहिजे. थोडा आवाज वाढव रे स्वराचा. म्हणून मला पहिलं तर समाधान या मंडपाचं हे आहे, या मंडपाचं निरीक्षण जर केलं, या मंडपाचा जर सर्वे केला ना महाराज, ते एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल आणि एक गोष्ट माझ्याही लक्षात आली असेल. प्रामुख्यानं या धर्म मंडपामध्ये 85 ते 90% तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगलं आहे महाराज. बघा ना तुम्ही पाठीमागं कीर्तनकार 1-2 जण जर सोडले, आमचे माधव बाबा जर सोडले आणि पाचपर बाबा सोडले, तर बहुतांश सगळेच कीर्तनकार तरुण आहे. गायकही तरुण, कीर्तनकारही तरुण, वादकही तरुण, माईक सिस्टीमवालाही तरुण, सोबदार बी तरुणच आहे. वा, सगळे तरुण आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी. माझी विनंती तरुण पोरांनो, खूप चांगलं काम करताय गड्यांना तुम्ही. आज संप्रदायाकडे तुमची खूप चांगली ओढ आहे. असा सर्व तरुण संप्रदायाकडे जर ओढल्या गेला, असा सर्व तरुण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, तर मी तुम्हा सर्व मंडळीला आव्हान करतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तरुणांना माझी एक भाऊ म्हणून विनंती, मित्र म्हणून विनंती, पोरांनो खूप चांगले दिवस आहे तुमच्या आणि माझ्यावर. फक्त जीवनामध्ये व्यसन कमी करा. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांचा थोडा सर्वे करा. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांचा थोडा सर्वे करा. त्यांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर देशामध्ये 2% बी नाहीये महाराज. किती टक्के नाहीये? ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खात असतील, त्यांचं खाद्य येते, पण त्यांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर अख्ख्या देशामध्ये 2% नाहीये. तुमच्या माझ्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली ना तर 85च्या पुढे गेले. आपलं जर लग्न असलं तर फक्त वरमाय नवरी पेल नसती, तर वरबापही पेले.
मामा नालीतून उचलावा लागतो. अरे चाल वेळ झाली. अजिबात नाहीये. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. अरे लाजा वाटली पाहिजे पोरांनो आपल्याला. युपी बिहारचे लोक तुमच्या वाशिमला येऊन पाणीपुऱ्या इकून त्यांचे कोटी कोटी रुपयाचे घर झाले. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या जिल्ह्यात येऊन तुमच्या तालुक्यात येऊन. अरे तुम्ही गावकरी असून तुम्हाला प्लॉट घ्यायला चांगली जागा भेटत नाही. मेन चौकात राजस्थानवाले स्वीट मार्टवाल्याचे दुकान आहे. कुठून लिंक लावतात कशी लावतात त्याचं कधी डोकं लावलं का तुम्ही? तुम्ही गावकरी असून तुम्हाला एखादा सेटर घ्यायचा असेल तर चौकात भेटत नाही. ते राजस्थानला राहतात तरी सुद्धा वाशिमच्या मेन चौकात त्यांना स्वीट मार्टसाठी दुकान भेटतं. कुठून लिंक लावतात कशी लावतात काय लावतात त्याचा विचार करा. ते इथे येऊन कोटी रुपये कमवायला लागले. तुम्ही नका काही बाकी करू. माझी तरुणांना विनंती आहे, गाड्या घेऊन तिरुपतीला खपण्यापेक्षा, गाड्या घेऊन उज्जैनला खपण्यापेक्षा, गाड्या घेऊन तिकडे गोव्याला खपण्यापेक्षा कधीतरी एखादी 4 व्हीलर करून बारामती सारख्या शहरात जा, पुण्यासारख्या शहरात जा. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा. तिथले शेतकरी 2 एकरामध्ये 20 लाखाचं उत्पन्न कसं घेतात ही अक्कल घेऊन या. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नक्की सक्सेस होसाल. जाऊ द्या, आपण थोडेसे त्या लोकांपेक्षा आपण थोडे दुष्काळी आहोत. आता दुष्काळ म्हणायचं काय कारण तुमच्या घरातून समृद्धी गेला ना. आता दळणवळणाची व्यवस्था एवढी चांगली झाली. तुम्ही 3 तासात मुंबईला जाता आणि 2 तासात कुठे जाता? नागपूरला जाता. तुमचं उत्पन्न वाढवा. माझी सर्वांना विनंती आहे, 5 एकर जमीन. आज किती दिवस सोयाबीनच घेणार आहे? घरावरचे पत्र नाही बदलले तुमच्या आणि माझ्या. तुम्ही 5 एकर जमीन आहे, 5 म्हशी घ्या. दररोजचं दूध काढा वाशिमला घेऊन जा. घरी बसल्या 50,000 रुपये महिना पडेल तुम्हाला. तुम्ही जोपर्यंत स्वतः डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे लोक पाहणार. किती दिवस भिकाऱ्यासारखं लोकांच्या मागे फिरणार रे. स्वतःचा स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजेत गड्यांनो. आणि मी तर या मताचा महाराज आहे, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः काम देणारे तयार व्हा. त्या दिवशी तुमचा विकास होईल. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, नका काही करू, फक्त व्यसन नका करू. या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये. या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये. या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही. या भारताला आतंकवाद्यापासून तर अजिबात भीती नाहीये. या भारताला सगळ्यात मोठी भीती तरुणांना कशापासून आहे? फक्त व्यसनापासून आहे. म्हणून माझी विनंती तुम्हाला, जीवनामध्ये व्यसन नका करू. बस एवढं जरी तुम्ही माझं ऐकलं तरी मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, आज प्रत्येकाने एकत्रित या. आणि तिसरं, आज या महाराष्ट्रावर सगळ्यात मोठं जे संकट चाललंय महाराज ते लव जिहादचं चाललंय. इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना माझी विनंती, पोरींनो, सध्या खूप मोठं एक षडयंत्र या आपल्या लोकांच्या विषयी चाललं पण आपल्या लक्षात येत नाहीये. मोबाईल वापरू नका या मताचा महाराज नाही. प्रत्येक पोरीने मोबाईल वापरा. पण फेसबुक वापरत असताना, इंस्टाग्राम वापरत असताना काहीतरी गोष्टी सावधगिरी वापरल्या पाहिजेत महाराज. पाठीमागे त्या श्रद्धा नावाच्या पोरीसोबत कसं घडलं पाहिलं का तुम्ही? 22 वेळेस तिच्यावर चाकूने वार केला तरी सुद्धा त्या नराधमाला दया आली नाही. अरे तुकडे तुकडे करून कुठं कुकर मध्ये शिजवत असतात का महाराज? किती निर्घुण हत्या आहे ही. म्हणून पोरींनो, माझी विनंती आहे, लव जिहादचं प्रमाण तर द्या सोडून, ते तर मुस्लिम लोक करतात. पण आता पळून जाण्याचं एवढं प्रमाण वाढलं. राम पाटील, 2-3 दिवसापूर्वी मी घरी असताना पोलीस स्टेशन मधून फोन आला मला, महाराज असं असं प्रकरण घडलं. मी भेटायला गेल्यानंतर आईच्या दातखिळ्या बसत होत्या, बाप कोसळत होता. आणि पोरगी 2 दिवसाच्या 2 महिन्याच्या प्रेमासाठी मायबापाचं घर सोडून गेली. आणि तिनं मायबापाच्या समोर PSI ला सांगितलं, PSI साहेब, मला माझ्या आईपासून भीती आहे, मला माझ्या बापापासून भीती आहे. पोरांना सुद्धा माझी विनंती, पोरांनो, दुसऱ्याची पोरगी पळून येत असताना कधी हाही विचार करत जा की तुम्हाला सुद्धा एखादी बहीण आहे, उद्या तुम्हालाही मुलगी होणार आहे. अरे ह्या माय माऊल्यांनी 15-20% देऊन त्या पोरीला बाहेर काढलेलं असतं महाराज. अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजलेलं असतं. एवढा अवघड झालंय महाराज. काय चाललंय काय नाही चाललं कळत नाही, पण चुकीचं चाललं. पोरीनो, तुमच्यामध्येच माझे जवाई साहेब जन्माला आलेले आहे. तुमच्यामध्येच झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला आलेले आहे. तुमच्यामध्येच माझ्या अहिल्याबाई होळकर जन्माला आलेले आहे. माझी विनंती तुम्हाला, तुम्ही काही गोष्टीचं नक्कीच पालन केलं पाहिजे. ज्या सवलती पोरांना आहे त्या पोरींना दिल्याच पाहिजेत. मी त्याही मताचा महाराज आहे. पण तुमचं जीवन काचेच्या भांड्यासारखं आहे मायानो. एकदा त्याला क्रॅक बसला ना की ती नीट नसतो होत. बरं, तुम्ही इज्जत आहात महाराज. घराचं वैकुंठ सुद्धा मायमावल्या करू शकतात आणि घराचं नरक सुद्धा मायमावल्या करतात. काय कठीण झालं काही कळत नाही महाराज. माझी म्हणून तरुण पोरींना विनंती, पोरीनो, तुमच्या बापाची परिस्थिती नसताना तो 2,000 रुपयाचा जिओचा फोन वापरतो आणि तुम्हाला 25,000चा फोन घेऊन देतो का नाही? त्याचे कपडे फाटलेले, त्याची पॅन्ट फाटली, बन्यान फाटली, रात्रंदिवस शेतात काम करतो आणि लोक काय म्हणतात, एखादी पोरगी पळून गेली की मायबापाचा दोष आहे. काय कळतो मंगेश दादा मायबापाला? अरे ते बिचाऱ्यांना शेत सोडून कधी वाशिम पाहिलं नाही. त्या बापानं कोणते चुकीचे संस्कार माया लेकरांवर केलेले असेल
याला 100% कारणीभूत मोबाईल आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही नाही इंजिनियर झाल्या तर चालत्या नाही, डॉक्टर झाल्या चालत्या नाही, कलेक्टर झाल्या चालत्या नाही, शिक्षक झाल्या चालत्या नाही, पोलीस झाल्या तरी चालत्या. मायानो पोरीनो, मी तुमचा भाऊ म्हणून लोटांगण घालतो तुमच्या समोर. तुमच्या मायबापाचं नाव खराब होईल असं कोणतंही कार्य तुम्ही करू नका. मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. महाराज, ग्रामपंचायतची बैठक झाली आणि काही लोक रडायला लागले. त्याने सांगितलं, जर पोरगी असं करत असेल, 18-19 वर्ष तिला तळ हाताच्या पोडासारखं जपायचं, आणि पोरगी एका शंभड्या पोराच्या नादी लागून सांगत असेल मला मायबापापासून भीती आहे, तर उद्या लोक पोरगी सुद्धा जन्माला घालणार नाही तुमच्यामुळं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, या देशाची मान आहात तुम्ही, या देशाचा सन्मान आहात. अरे छत्रपती सारखा तेजस्वी राजा तुमच्या कुशीतून जन्माला आलेला आहे. धर्मवीर संभाजी राजा सारखा राजा तुमच्या कुशीतून जन्माला आलाय. ज्ञानोबराय सारखा महात्मा, स्वामी विवेकानंदासारखा महात्मा, भगतसिंग, राजगुरू, हे जेवढे काही क्रांतिकारी लोक आहे, या लोकांना जन्म दिलेला आहे मायानं तुम्ही. म्हणून निश्चित आपण काही गोष्टीचं पालन करावं अशी माझ्या सर्वांना विनंती आहे. देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्रित या. खूप आनंदात हा उत्सव करताय महाराज तुम्ही. दुसऱ्या दिवशी एवढी बहुसंख्या आहे, आनंद आहे. आमच्या गोलूबाबाने सुंदर पांडुरंगाचं मंदिर बांधण्याचा संकल्प केलाय. माझी विनंती आहे, ते मंदिर काही आमच्या गोलूबाबाचं नाहीये, फक्कड महात्मा आहे, त्याला काही घेणं देणं नाहीये. ते मंदिर तुमचं आणि माझं आहे, आणि त्या मंदिरासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे महाराज, बरोबर आहे का नाही? का करून केलं पाहिजे. लोक म्हणतात मंदिर बांधून काय करायचं, त्याच्याऐवजी जर एखादी शाळा काढली तर गोरगरिबाची मुलं शिकतील. असा नास्तिकांना माझा प्रश्न आहे. शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात, म्हणून पहिलं मंदिर बांधलं पाहिजे. आतापर्यंत एका तरी मुस्लिम समाजाच्या माणसाने कधी असं म्हणलं का मदरसा का जन्माला घातल्या? अरे त्यांचं जर तालुक्यावाईज मदरसा आहे, त्यांच्या जर तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज मदरसा आहे, तर आपल्या हिंदू मंदिर का नसावे? इथं आल्यानंतर मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तिन्ही गोष्टी माणसाला प्राप्त होतात. म्हणून प्रत्येकाने त्या मंदिरासाठी सहकार्य करावं. मला खूप आनंद वाटतोय, एवढं सुंदर कार्य आपण लोकांनी हाती घेतलं. त्या मंदिरासाठी एका महात्म्याने जी जमीन दानलेली, आमचे विश्वनाथ नामदेवराव व्यवहारे वैकुंठवासी, एकदा प्रामुख्याने त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. भागीरथीबाई विश्वनाथ व्यवहारे, दोघं पती पत्नी वैकुंठवासी, त्या दोघांनी, सॉरी हा चुकून झालं, मला ते लक्षात नाही आलं. विश्वनाथ भाऊ नामदेवराव व्यवहारे यांनी ही जमीन आपल्या पांडुरंगाच्या मंदिरासाठी दान दिलेली आहे. तेवढे धन्यवाद. आमच्या गोलूबाबांनी सांगितलं मला 5 गुंठे दिली म्हणे, पण मी 1 एकर ताब्यात घेतली म्हणे. काय म्हणले ते लक्ष देऊन ऐका ना. मला 5 गुंठे दान दिले म्हणे महाराज, पण मी 1 एकराला येडा टाकला म्हणे. त्यांनी 1 एकराला टाकू द्या, पण आमच्या विश्वनाथ भाऊच्या मुलांनी सांगितलं, अहो 1 एकर काय घेऊन बसले म्हणे महाराज, माझ्या वाट्याला जेवढी येईल तेवढी मी पांडुरंगासाठी द्यायला तयार आहे. वा, असे सर्व जर मंडळी सहकार्य करण्यात असतील तर निश्चित खूप चांगलं कार्य तुम्ही लोकांनी हाती घेतलंय. ज्यांच्या सहकार्याने हे भव्य दिव्य स्वरूपाचं कार्यक्रम आहे. आपल्या भागाचे आधारस्तंभ आमचे माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब का 16 यांचंही खूप मोठं सहकार्य मंदिरासाठी आहे, त्या कार्यक्रमासाठी. खरं सांगू का, राजसत्ता आणि धर्मसत्ता ज्या दिवशी एकत्रित येईल ना, त्या दिवशी निश्चित इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबराय एकत्रित आले म्हणून तर इतिहास घडला ना महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्व राजकीय मंडळीला सुद्धा माझी विनंती, आपण सुद्धा सर्वांनी सहकार्य करा. आणि तुम्हाला सुद्धा, आम्ही काही तुम्हाला 50,000 मागतो का? नका पैसे देऊ, पण कोणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने, कोणी 5 गोणी सिमेंट जरी दिलं तरी खूप झालं महाराज. कोणी 1 डंपर वाळू द्या, ज्याला ज्याला जसं जसं जमल तसं तसं प्रत्येकाने. हे बघा, एखाद्या पुढाऱ्याच्या जर घरी तुम्ही गेले ना, तर रात्री 8च्या नंतर त्यांचं घर बंद असतं, कुत्र सुद्धा त्यांच्या घरी येऊ देत नाही. पण इथं जर आश्रम झाला ना महाराज, इथं जर मंदिर झालं, तर या रोडनं कोणताही माणूस असो, त्याला भूक लागलेली असू द्या, तो हक्काने या आश्रमात येऊ शकतो आणि सांगू शकतो, बाबा भूक लागली हो, तुमच्या जेवणाची व्यवस्था होईल. म्हणून सर्वांना माझी विनंती, साधूची प्रॉपर्टी ही समाजाची असते. लक्ष देऊन ऐका बरं, साधूची प्रॉपर्टी, साधूचा आश्रम हा समाजासाठी असतो, आणि बाकीच्या जी प्रॉपर्टी ही वैयक्तिक असते. तिथं तुम्हाला जाता येत, कुत्रे घरातच येऊ देत नाही, जासाल कशी? आणि इथं गेटच नाही. साधूच्या प्रॉपर्टीला गेट कुठे? कुठूनही उड्या मारा, तिथं जा. सबके लिए खुला है दरबार, हमारे गोलू बाबा का. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, निश्चित त्या कार्यासाठी आपण सहकार्य करा. ज्यांनी हे आज कीर्तनाचं यजमानपद घेतलं, जय श्रीराम मित्र मंडळ सासरी
देवराम सारसी, देवराव पांडुजी कोलदरे, विठ्ठल रत्नाजी कोल्हे, सेवानिवृत्त पोलीस संचालक चिचंबा पेन यांच्या सर्वांच्या वतीने हे आजचं कीर्तनाचं सौजन्यपद आहे. ज्यांनी ह्या कार्यक्रमाला सहकार्य केले त्या सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. बसा बसा दादा, हो 2 मिनटं बसा प्लीज, बसा. बसले 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 असे तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ आहे, मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कोणीच होतो नका. म्हणून सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे मंगेश दादा जाधव, दादांसाठी सुद्धा सर्वांनी, ज्यांनी दुसरा पखवाज वाजवला आपल्या गावाचे जवाई आमचे आशिष भैया, दादासाठी सुद्धा सर्वांनी टाळी वाजवली. ज्यांनी गोड असं गायन केलं, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे पंढरीनाथ दादा आहे, आमचे मनोहर बाबा आहे, संस्थेतली हे सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे राम पाटील सुद्धा आले. त्यांना म्हणलं तसं खाली यायचं नाही, मोसंब्या संत्री घेऊन या. कुठून आणल्या त्या? घरून वाशिमला गेले, संत्र्या घेऊन आले आणि आल्याबरोबर माझ्या हातातच द्या. बरोबर का नाही? संप्रदायावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहात. रामबाबा, तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी जर या आश्रमाकडे लक्ष दिलं तर निश्चित हे काम चांगलं होईल. माझी विनंती. आमचे गोलूबाबा म्हणजे त्यांना काही घेण देणे महाराज, घेणम नास्ती देणम नास्ती, त्यांना काही नाही. पाप पुण्याअंगी न टळे, त्या काही नाही, एक निरागस महात्मा आहे. आणि हे जे कार्य आहे हे धर्माचं कार्य आहे. तुम्ही धर्मासाठी उभे राहा, धर्माची मंडळी तुमच्यासाठी उभे राहतील महाराज. बरोबर आहे का नाही? धर्मासाठी उभं राहिलं ना की महाराज नक्की धर्म आपल्या पाठीमागे उभा राहतो. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे संजयजी महाराज पाचपोर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. नंतर 9 ते 11 इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि अगोदर 5 ते 7 या कालावधीमध्ये मातृपितृपूजन सोहळा होणार आहे. तरी सर्व मंडळीला विनंती आहे, अगदी थोडं अंतर आहे, प्रत्येकाने त्या कार्यक्रमाला या अशी सर्वांना विनंती करतो. जाता जाता सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने देशाची धर्माची गायीची सेवा करा आणि प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. जाता जाता अजून एक छोटी विनंती तुम्हाला करायची आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल की पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोरच त्या लाईट समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. निश्चित त्याच्यातून येणारा पैसा गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी नारदाच्या गादीहून देतो. कीर्तन संपल्यानंतर माझी पुरुष मंडळीला, तरुण पोरांना विनंती आहे, कृपया गाड्या चालवताना सावकाश गाड्या चालवा. हायवे रोड आहे, अपघात होईल. आपल्या कार्यक्रमाला गाल बोट लागेल असं कोणतंही कार्य आपल्या हातातून होता कामा नाहीये. अगदी महिला मंडळी तुम्ही सुद्धा गडबड नका करू. काही जास्त वेळ नाही झाला, 12 नाही वाजले, फक्त 5 ते 10 मिनिटाचा हॅलो, उठू नका, थांबा. 5 ते 10 मिनिटाचा कालावधी. पण गाड्या काढत असताना टू व्हीलर वाल्याला आवर्जून विनंती आहे, एकदम गाडी सावकाश चालवा. फास्ट जासाल तर
तर डायरेक्ट जासा आमच्या काही बापात जाणार नाहीये म्हणून गर्दी खूप आहे गाड्या एकदम सावकाश चालवा अशी हात जोडून विनंती आहे लोटांगणे बाबाचे नातू आमचे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज बोराळकर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे विठ्ठल दादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची ज्ञानेश्वर